वरणगाव नगरपालिकेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड। वरणगाव नगरपालिकेत उपनगराध्यक्षपदी अरुणा इंगळे यांची तर स्वीकृत नगरसेवकपदी श्यामल झांबरे व राजेंद्र चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली। लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या अध्यक्षतेखाली वरणगाव नगरपालिकेच्या सभागृहात विशेष सभा संपन्न झाली। या सभेला निवडून आलेले एकूण 21 नगरसेवक उपस्थित होते। स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपकडून श्यामल झांबरे तर शिवसेना शिंदे गट कडून राजेंद्र चौधरी यांची घोषणा करण्यात आली। कोणताही विरोध न झाल्याने ही निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली। नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे वरणगाव नगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। नगरपालिकेतील विविध विकासकामे व नागरिकांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। मनोहर लोणे, दिव्या महाराष्ट्र न्यूज, भुसावळ। माझ्या सगळ्या 14 नगरसेवकांनी आणि सर्व माझे 21 नगरसेवक माझ्या पाठीमागे आहेत, त्याच्यात माझी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देते। आणि आज पीठासीन म्हणजे निवडणूक अधिकारी सुनील भाऊ काळे नगराध्यक्ष यांनी जे आमचे नाव घोषित केले त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानते। आणि पहिल्यामध्ये मी संजू भाऊ सावकारे आमचे मंत्री यांचे सुद्धा मी आभार मानते। गिरीश भाऊ यांचे सुद्धा मी आभार मानते। रक्षाताई खडसे यांचे सुद्धा आभार मानते। पक्षानं माझ्यावर एवढा विश्वास ठेवला की मला 4 वेळा निवडून गेले। पहिले सरपंच सुद्धा माझ्या पक्षानं केले, सुनील भाऊ सोबतच होते। नगराध्यक्ष सुद्धा मी माझ्या पक्षात झाली, आता उपनगराध्यक्ष या पक्षात झाली, तर मी सर्वांचे ऋणी आहे। माझे 21 नगरसेवक आणि आमचे नगराध्यक्ष आम्ही सर्व मिळून गावाचा विकास करू। आम्ही जे निवडून आलेलो आहे गावाच्या विकासासाठी आलेलो आहे आणि मी सुद्धा जात आणि नाही धर्म आम्ही सर्व एका दिशेने काम करणार आहे। माझे सर्व 21 नगरसेवक आणि आमचे नगराध्यक्ष साहेब आहेत आमच्यासोबत, आम्ही गावाचा विकास करू। एकनाथराव शिंदे साहेब, त्यानंतर दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, माझ्या हृदयातले नेते, माझे मार्गदर्शक आदरणीय राज्याचे जलसंपदा तथा ग्रामीण आपत्ती व्यवस्थापन मंत्री आदरणीय गिरीश भाऊंचे मनापासून आभार मानतो। त्यानंतर पालकमंत्री महोदय गुलाबरावजी पाटील साहेब आणि या तालुक्याचे आमदार तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय सावकारे साहेबांचंही मी आभार मानतो। त्यानंतर आपल्या खासदार आणि या देशाचं राज्यमंत्री आदरणीय खडसेताई यांचा सुद्धा मी मनापासून इथे आभार मानतो। विकासासाठी ज्याचे पाय पडावे लागले तरी आम्ही त्या माध्यमातून पडू। शेवटी आम्हाला या सभागृहात पक्ष हा बाहेर असतो। सभागृह हे जनतेचं सार्वभौम सभागृह आहे। या सभागृहामध्ये आपण जनतेच्या हिताचेच निर्णय त्या माध्यमातून घेणार आहोत, लोकांच्या हिताचेच निर्णय त्या माध्यमातून घेणार आहोत। तरी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचं मी मनापासून इथे त्यांना आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। खूप आभारी आहे। तसेच रक्षाताई यांची आभारी आहे। आपले लाडके आमदार व वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे यांची पण आभारी आहे की त्यांनी माझ्या नावाला अनुमती दिली आणि माझे सगळे जे 14 नगरसेवक निवडून आले त्यांची इच्छा होती की मी सभागृहात आली पाहिजे, त्यांची आभारी त्यांच्या इच्छेने। काय तुम्हाला आता संधी मिळालेली आहे, कसा विकास साधणार आहात, काय काय तुमच्यासमोर विकासासाठीचे आव्हान आहे? आता जी मला संधी मिळेल त्याचा मला या ठिकाणी मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढवली असताना स्थानिक नेत्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत करायला पाहिजे होती ती मदत केल्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5 नगरसेवक निवडून आले होते, आता ते नगरसेवक या ठिकाणी निवडून आले।